नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आता प्रत्येकाच्या घरी म्हणजे देवघरामध्ये महादेवाची शिवपिंड ही असतेच, पण ती शिवपिंड कशी असावी, आपल्याकडनं अशा कोणत्या चुका होत असतात कळत नकळत, तर ते आपण त्या चुका टाळल्या पाहिजे. तर कशा पद्धतीने आपल्याला शिवपिंड ही आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते, तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. तर बघा, आपल्या देवघरामध्ये आपण जी शिवपिंड ठेवत असतो तर ती मोठी नसावी, फक्त 3 सेंटीमीटरपर्यंत पेक्षा जास्त मोठी नसावी, छोटी पाहिजे. तर आपल्या अंगठ्या इतकी आपल्याला शिवपिंड आपल्याला स्थापन करायची असते आपल्या देवघरामध्ये. आणि तसंच आहे ना बघा, शिवपिंड ही भरीव असावी, ती पोकळ नसावी. अर्थात आपण कोणतीही वस्तू किंवा एखादी मूर्ती घेतो तर याची आपण काळजी घ्यावी. आता बरेच जणांकडे बघा शिवपिंड नसते, तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये शिवपिंड ही असलीच पाहिजे. तर तुम्हाला असं वाटत असेल की शिवपिंड घरात आल्यावर खूप काही रूल्स असतात का, तर बघा असं नाही, काहीच रूल्स नसतात. फक्त तुम्हाला सांगते, आपल्या घरात महादेवाचा वास पाहिजेच. त्यामुळे बघा, तुमच्याकडे जर शिवपिंड नसेल तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्की घ्यायची आहे. तर आता तुम्हाला सांगते की महाशिवरात्री कधी आहे, तर बघा 26 फेब्रुवारीला आहे. 26 फेब्रुवारी 2025 वार आहे बुधवार. या दिवशी आहे महाशिवरात्री. अतिशय खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे. तर म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही या दिवशी शिवपिंड जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही नक्की आवर्जून आणाच. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शिवपिंड आपल्याला कोणती आणायची आहे, तर तुम्ही सोन्याची आणा किंवा चांदीची घेऊ शकता, पितळाची, स्फटिकची किंवा पारक धातूची सुद्धा तुम्ही आणली तरी हरकत नाही. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल तशी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार शिवपिंड घेऊ शकता. आता तुम्हाला सांगते, सर्वात महत्त्वाचं बघा, आपल्या देवघरामध्ये ना फक्त शिवपिंडच पाहिजे. त्याच्यासोबतच बघा, नंदी अजिबात चालत नाही आणि जो नाग असतो ना शिवपिंडीवर तो पण चालत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, विसरू नका. घरात आपण कोणत्याही प्रकारची नंदी किंवा नागाचा फणा असलेली शिवपिंड आपल्याला ठेवायची नसते. आता बरेच जणांना असं वाटत असेल की नंदीची किंवा नागाची पूजा करायची का घरामध्ये, तर अजिबात असं करू नये. फक्त शिवपिंड आपल्याला स्थापित करायची आपल्या देवघरामध्ये आणि तिची पूजा करायची आहे आपल्याला, असं करायचं आहे. कारण बघा, नंदीचं स्थान आहे ना फक्त मंदिरामध्ये असतं, घरात नसतं. तर तुम्हाला अशा प्रकारे शिवपिंड ही घरामध्ये तुमच्या स्थापित करायची देवघरामध्ये. तर तुम्ही स्फटिकची घ्या किंवा पितळेची घ्या, कोणतीही घ्या, चांदीची घ्या, अगदी सोन्याची घ्या. पण तुम्हाला सांगते कसं असताना बघा, फक्त तुम्ही किती भक्तीने, किती तुम्ही श्रद्धेने आपल्या भगवान शंकरांची सेवा करताय ते महत्त्वाचं आहे. शिवपिंड कोणतीही असली तरी चालेल, फक्त सेवा महत्त्वाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बघा, फक्त वस्तू आपण आणायचं, घरामध्ये ठेवायचं, परत त्या वस्तूला धूळ बसणार, तर असं करू नये. हे अतिशय चुकीचं आहे. बघा, अर्थात आपण देवपूजा करतो, तर तुम्हाला मी म्हणणार नाही असं की तुम्ही रोजच अभिषेक करा शिवपिंडीवर, असं मी तुम्हाला अजिबात नाही म्हणणार. फक्त तुम्हाला सांगते, ॲटलिस्ट तुम्ही सोमवारी तरी शिवपिंडीवर ज्याला अभिषेक तुम्ही केला ना तरी चालेल, आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप केला पाहिजे. एवढी सेवा आहे, जास्त काही करावं लागत नाही. तर आपल्या घरामध्ये ना बघा, जसं गणपती बाप्पांचं असणं महत्त्वाचं आहे, तसंच शिवपिंडसुद्धा असणं घरात खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या भगवान शंकरांना ज्याला अभिषेक अतिशय खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, तर तुमच्या घरामध्ये जर नसेल शिवपिंड तर तुम्हाला अशी आणायचीच आहे. बघा, महाशिवरात्रीला तुम्ही अशी शिवपिंड नक्की आवर्जून आणा, जर नसेल तर, आणि असेल तर अतिशय उत्तमच आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही आणा मग. आणि आपल्याला माहीत आहे की भगवान शंकर हे भोले आहेत आणि साम सदाशिव आहेत, अतिशय भोले आहेत, देवांचे देव आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, भगवान भोले हे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत यांचे देखील देव आहेत. म्हणून तुम्हाला सांगते, आपल्या देवघरामध्ये शिवपिंड ही असणं महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच जणांच्या बघा घरामध्ये शिवपिंड नसून फोटो असतो किंवा मूर्ती असते. पण बघा, फोटो आणि मूर्ती ही स्मशानात असते, आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये नसते. म्हणून तुमच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर ते स्मशान आहे. म्हणून तुम्हाला सांगते की लगेच तुम्हाला काढायची आहे, अशी ठेवायची नाही. आणि आपल्या मानव जातीला फक्त शिवपिंडीची पूजा करायला सांगितली आहे, मूर्तीची आणि फोटोची नाही. आणि बघा, आपण जेव्हा 12 ज्योतिर्लिंगाला आपण जातो तेव्हा 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण घेतल्यावर तिथंसुद्धा शिवलिंगच असते, तिथे मूर्ती वगैरे असं काहीच नसतं. लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये महादेवाचा फोटो किंवा मूर्ती असेल
तर ती तुम्ही तात्काळ काढा. तर आता तुम्हाला समजलं असेल की तुमच्या देवघरामध्ये जर शिवपिंड असेल तर ती कशी पाहिजे. त्याच्यावरती नंदी किंवा नागाचं फणा असलेली शिवपिंड नसावी, एवढं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या चुका असतात छोट्या मोठ्या, त्या आपल्याकडनं होत असतात, पण आपल्याकडनं नकळतपणे होतात, आपण काही मुद्दाम करत नसतो. तर अशा या चुका आपण सुधारल्या पाहिजे. आता तुम्हाला सांगते बघा, ज्यावेळेस आपण देवघरामध्ये शिवपिंड ठेवतो, स्थापित करतो, त्यावेळेस यांना अन्नपूर्णेच्या बाजूला तुम्हाला ठेवायची शिवपिंड, आणि शिवपिंडीचा जो निमुळता भाग असतो तर तो उत्तर दिशेकडे आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला शिवपिंड ठेवायची. आणि कधी पण लक्षात ठेवा, आपण जिथं शिवपिंड स्थापित करतो ना, जिथे ठेवतो तिथे आहे ना बघा, त्याच्या आजूबाजूला म्हणजे मागे पुढे किंवा समोर असं काहीच नको, पूर्ण जागा ती मोकळी पाहिजे, काही आपल्याला अडचण करायची नसते. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की आवर्जून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापना करायची शिवपिंडीची, एवढं लक्षात ठेवा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. आणि जर तुमचे काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल आपला आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.